जब आँखों में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया, जब आँखों में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या आसान क्या ठान लिया तो ठान लिया. आजच्या या स्पर्धा परीक्षेच्या युगात यश अपयशाच्या वळणामधूनच प्रत्येकाची वाटचाल घडत असते. पण त्या अपयशाच्या वाटांवर टिकून राहणारी जिद्द आणि आत्मविश्वासच शेवटी आपल्या स्वप्नांना यशाच्या शिखरावर पोहोचवतात. हीच जिद्द प्रेरणा आपल्या सर्व ॲस्पिरंट्सना देण्याचे काम सिव्हिल सर्व्हिसेस ॲस्पिरंट्स क्लब म्हणजेच आपला CSAC आजपर्यंत करत आलेला आहे. अपयश हे क्षणिक असतं, पण प्रयत्न कायम असतात आणि तेच प्रयत्न एक दिवशी यशाची कहाणी लिहितात. या अशाच संघर्षातून उभ्या राहिलेल्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचा अनुभव घेण्यासाठीचा आपला हा कार्यक्रम CSAC आयोजित विवेकमाला 26. सन्माननीय व्यासपीठ आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय IPS मोक्षदा पाटील मॅम, COEP CSACचे फॅकल्टी ॲडवायझर डॉक्टर NM मोहिते सर, COEP CSACचे सेक्रेटरी राणा दिग्विजय जाधव, जॉईंट सेक्रेटरी तनिष तोटे, उपस्थित सर्व शिक्षक आणि पालकवृंद आणि ज्यांच्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे अशा सर्व उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींचे मी आकांक्षा आज विवेकमालाच्या दुसऱ्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत करते. अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि स्वप्नातून वास्तवाकडे नेणारा हा पवित्र क्षण, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचे प्रतीक असलेला दीप प्रज्वलित करून आणि शब्दांना सामर्थ्य, विचारांना गती आणि बुद्धीला प्रगल्भता देणाऱ्या सरस्वती मातेला नम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करूयात. यासाठी मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यास विनंती करते. धन्यवाद. सरस्वतीचे माहेरघर असलेल्या आपल्या COEP तंत्रज्ञान विद्यापीठाचे महती सांगणारे COEP गीत सादर करण्यासाठी मी भारती आणि तन्वी यांना आमंत्रित करते. अंतरात दाटते चित्रतेच देखणे, शारदे तुझ्या कृपे चित्रतेच रेखणे. अहंतेस स्पर्श दे विनयपूर्ण लाघवी, मम यशात वाढते ती तुझीच थोरवी, ती तुझीच थोरवी. येथे परंपरेचा अभिमान व्यर्थ नाही, सामर्थ्य सत्य जिद्द कोणास वंद्य नाही, कोणास वंद्य नाही. आजचे अंकुर उद्याच्या आसमंती सूर्य होती, प्रार्थनांची शिवधनुष्ये राम इथले ध्वस्त करीती. ज्ञान येथे सर्जनाची कास धरिते निर्मिताना, माणसाला माणसाचे भान आहे चालताना, भान आहे चालताना. विश्वस्त झेप आहे येथे कलंदरांची, सृजनात धुंद होणे येथे अतर्क्य नाही, येथे अतर्क्य नाही. पंथ आहे नेहमीचा गुरुवंतांच्या बळाचा, पालकांची थाप आहे विनय हे निशाप आहे. या
अशा या सर्जनांचा माणसाच्या गौरवाचा स्रोत हा निर्व्याज आहे. दश दिशांना गाज आहे, दश दिशांना गाज आहे. उद्देश जिंकण्याचा येथे अजिंक्य आहे. मधुकोश निर्मितीचा याहून रम्य नाही, याहून रम्य नाही. येथे परंपरेचा अभिमान व्यर्थ नाही. सामर्थ्य सत्यचित्त कोणास वंद्य नाही, कोणास वंद्य नाही, कोणास वंद्य नाही. थँक्यू. धन्यवाद. स्त्री ही फक्त कोमलतेचे प्रतीक नाही, तर संकटांना सामोरी जाणारी अदम्य शक्ती आहे. आपल्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखत महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक अभिनव उपक्रम राबवून स्त्री ही केवळ संरक्षण मागण्यापुरती नव्हे, तर संरक्षण देणारी सुद्धा बनू शकते. हे सिद्ध करून दाखवणाऱ्या कर्तव्य, धैर्य आणि संवेदनशील नेतृत्व यांचं सुंदर उदाहरण म्हणजेच आपल्या आजच्या अतिथी IPS मोक्षदा पाटील मॅम. मॅम सध्या महाराष्ट्र स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्समध्ये डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस DIG या पदावर मुंबई येथे कार्यरत आहेत. महिलांविरुद्ध गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई, युवकांसाठी अभिन्न सारखा जनजागृती उपक्रम तसेच पिंक मोबाईल पथकाची स्थापना ही त्यांच्या कार्याची ठळक उदाहरणे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील पोलीस युनिटला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट युनिट पुरस्कार मिळाला आहे. नॅशनल कोविड वुमेन वॉरियर्स अवॉर्ड तसेच स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड फॉर वुमेन्स सेफ्टी यांसारख्या सन्मानांनी त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि संवेदनशील दृष्टिकोन यांचा सुंदर संगम म्हणजेच आदरणीय मोक्षदा पाटील मॅम. चला तर मग टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान करूयात. मी सीसॅकचे फॅकल्टी ॲडवायझर डॉक्टर NM मोहिते सरांना विनंती करते की त्यांनी माननीय IPS मोक्षदा पाटील मॅम यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. यानंतर मी मोहिते सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. आज विवेकमालाचा दुसरा दिवस आणि आपणा सर्वांना माहिती आहे की विवेकमाला हा केवळ कार्यक्रम नाही आहे, तर तो विचार, मूल्ये आणि नेतृत्व घडवणारा मंच आहे. 2016 साली हा सिव्हिल सर्व्हिसेस ॲस्पिरंट क्लब काही उत्साही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सुरू केला. आज या क्लबमध्ये 3,000पेक्षा जास्त मुलं जोडलेली आहेत आणि त्यामध्ये विविध प्रकारची चर्चासत्रे, मॉक टेस्ट, सेसॅक वीक आणि विवेकमाला यासारख्या विविध उपक्रमांचा इथं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यात येते. आत्तापर्यंत COEPचे 200पेक्षा जास्त ॲल्युमिनी UPSC आणि MPSCमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. टॉप 10, टॉप 100 आणि टॉप 500 अशा राष्ट्रीय पातळीवरील उल्लेखनीय यश या विद्यार्थ्यांनी गवसणी घातलेली आहे. सीसॅकचे उद्दिष्ट केवळ परीक्षा याची तयारी नाही आहे, तर योग्य मार्गदर्शन, शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण अभ्यास संस्कृती, नेतृत्व गुण, विश्लेषण क्षमता आणि नैतिक मूल्यांचा अभ्यास. विवेकमाला हे नावच दिशा देते. विवेक म्हणजे योग्य निर्णय घेण्याची क्षमता. भविष्यातील प्रशासकांची हीच सर्वात महत्त्वाची गुणवत्ता आहे. मोठी स्वप्ने पहा, पण त्यासाठी शिस्त आणि सातत्य ठेवा.
तयारी फक्त परीक्षेसाठी करू नका, स्वतःला घडवण्यासाठी करा. या 3 दिवसापासून फक्त श्रोते राहू नका, सहभागी व्हा, प्रश्न विचारा, विचार बदला आणि स्वतःला उंचवा. लेट विवेकमाला इन्स्पायर्स यू, लेट CSAC शेप्स यू, लेट युअर ॲम्बिशन सर्व्स द नेशन. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. जास्त वेळ न दवडता ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत आहात तो क्षण म्हणजेच माननीय IPS मोक्षदा पाटील मॅम यांची मुलाखत. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी समोर स्थानापन्न व्हावे आणि यापुढील सूत्रे मी विवेक आणि अंजली यांच्याकडे सुपूर्द करते. Good evening, everyone. It is an honor to welcome you all to today's special session. आज आपल्यासोबत IPS मोक्षदा पाटील मॅम आहेत. मॅम करंटली DIG, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस ॲट मुंबई इथे कार्यरत आहेत. मॅम आज हे सर्वजण आपणास ऐकायला आतुर झाले आहेत. COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आणि या सर्वांतर्फे मी तुमचे सहर्ष स्वागत करतो. आणि आपण आता या पॉडकास्टला सुरुवात करूया. गुड इव्हनिंग मॅम. तर आज हजारो लोकांसाठी तुम्ही प्रेरणास्थान आहात. तुमची एक अशी ठाम ओळख निर्माण झाली आहे. तर तुम्ही हे स्वप्न कधी पाहिले आणि हे स्वप्न निर्णयात कधी बदललं? गुड इव्हनिंग आणि इथे जमलेल्या सर्वांना माझा नमस्कार. तुमचा प्रश्न हा खरोखर चांगला आहे असं म्हणावं लागतं, म्हणत नाही आहे, खरोखरच चांगला आहे. बट माझे आजोबा बेसिकली रेल्वे विभागात कार्यरत होते आणि त्यांना थोडंसं सरकारी सेवेचं पहिलेपासून असं वाटायचं की आपल्या घरातल्यांनी हा मार्ग चोखाळावा. त्यामुळे लहानपणापासूनच थोडंसं सर्वजण सतत सांगत गेले कुटुंबामध्ये की आपल्याला करिअर म्हणून हा मार्ग आपण चोखाळू शकतो. आईवडिलांनी पण ह्या गोष्टीला नेहमीच सपोर्ट केला आणि माझे दोन्ही जे आजी आजोबा होते दोन्ही साईडचे यांनी शिक्षणाला नेहमीच खूप जास्त महत्त्व दिलं आणि त्याच्यामुळे मी 10वी नंतर आर्ट्सला जाण्याचा निर्णय घेतला, ज्यायोगे थोडंसं मला UPSC करण्यासाठी इझी होईल असं मला वाटलं. कारण मला साहित्याची आवड होती, तर मी मराठी साहित्य आणि सोशॉलॉजी असे 2 विषय लहानपणीच ठरवून ठेवल्यासारखं झालं होतं. आणि असा तो काहीसा झाला, असा काही एकच एक मुमेंट नव्हता की तेव्हापासून मी ठरवलं. इट वॉज रादर अ प्रोसेस फ्रॉम फॅमिली. स्वप्न तर सगळेच बघतात, पण त्या स्वप्नांना सातत्यात साकार करण्यासाठी लागते ती जिद्द. जर मॅम बद्दल एका वाक्यात सांगायचं झालं तर मी असं म्हणेन, जर्नी फ्रॉम सिकिंग प्रोटेक्शन टू प्रोव्हाइडिंग प्रोटेक्शन. तर आम्हाला मॅम तुमच्याचकडून तुमची ॲस्पिरंट टू ऑफिसर अशी जर्नी ऐकायला आवडेल. किती वेळात सांगू? 20 वर्ड्स और 200 वर्ड्स? 200 वर्ड्स. 200 वर्ड्स. ओके. सो मी शॉर्टमध्ये सांगते. मी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले, ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूलमध्ये. त्याच्यानंतर मी सेंट झेवियर्स मुंबई कॉलेजमध्ये सोशॉलॉजीचं शिक्षण घेतलं. आय ग्रॅज्युएटेड विथ ऑनर्स फ्रॉम सेंट झेवियर्स. त्याच्यानंतर मी कॉलेजमध्ये असतानाच जर्मन आणि फ्रेंच आणि स्पॅनिश या 3 भाषा
शिकल्या. रादर घरच्यांनी शिकायला थोडंसं भाग पडलं आणि आवड तर होतीच, तर मग ते पण एक माझ्याकडून स्टडी झाली ती गोष्ट. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर मग जेव्हा UPSCचा सिरियसली अभ्यास करायची वेळ आली, तेव्हा आमच्या ठाण्यामध्ये CD देशमुख संस्था आहे, तिथे मी काही काळ प्रशिक्षण घेतलं. परंतु तिथे सोशॉलॉजी आणि मराठी साहित्याचं फार हे नव्हतं. सो आय लोकेटेड द रिसोर्सेस इन पुणे. सो सांगायचा पॉईंट असा आहे की आपल्याला रिसोर्सेस काय लागणार आहेत आणि कुठे मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत, हे पण आपण आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. सो आय शिफ्टेड टू पुणे तेथे काय उणे. त्यामुळे मला इथेच मराठी साहित्याचे श्री प्रवीण चव्हाण सरांकडे उत्कृष्ट मार्गदर्शन मिळालं. त्यांच्याकडे असतानाच मला कॉन्फिडन्स आला की इवन अन अर्बन पर्सन लाईक मी मतलब मी पण ही परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकते. आणि सरांनी माझी जी लिहिण्याची शैली आहे तिला तसंच ठेवण्याचा प्रयत्न केला, विच वॉज व्हेरी रॉ, स्पॉन्टेनियस आणि थोडं शार्प. त्याला त्यांनी वेगळं रूप द्यायचा प्रयत्न केला नाही. पॉईंट इज, तुम्ही जसे आहात तसे यू आर फाईन, यू जस्ट हॅव टू बी अ बेटर व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. हे मला एस्पिरंट असताना समजलं. त्याच्यानंतर मी ज्ञानप्रबोधिनीमध्ये जनरल स्टडीजचा अभ्यास केला. तिथे जाऊन मला कळलं की खरोखरच सिव्हिल सर्व्हिसेस या देशसेवेचा एक अतिशय उत्तम मार्ग आहे. आणि तिथे एवढी सिरियसपणे सर्वजण तयारी करायचे की त्यांना बघून पण मला खूप प्रेरणा मिळायची. तिथे अनेक काळ परीक्षा देत राहिलेले लोकही होते ज्यांनी चिकाटीने यश खेचून आणलं. काही लोक होते जे खूप पटापट सिलेक्ट झाले. असे सगळ्या प्रकारचे लोक बघायला मिळाले. त्याच्यानंतर जे सिनर्जी क्लासेस आहेत तिथे मी काही मॉक टेस्ट्स वगैरे दिल्या किंवा जनरल स्टडीजचा अभ्यास सिनर्जी क्लासेसमध्ये चांगला झाला. तसेच आपल्या धर्माधिकारी सरांकडे मॉक इंटरव्ह्यूचा पण गायडन्स आणि सेशन मी घेतलं होतं. ते दिवस मी पहिल्यांदाच घरापासून दूर एकटी राहत होती त्या तयारीसाठी. त्यामुळे ते कधी कधी थोडंसं इट बिकम्स सॅड फॉर शुअर. आणि थोडं टेन्शन पण असतं, पण तुम्हाला तेव्हा कळतं की पर्याय नाही आहे. अँड सक्सेस इज आउटसाईड ऑफ युअर कम्फर्ट झोन. जर तुम्हाला काही एक्स्ट्राऑर्डिनरी करायचं असेल तर तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा करावं लागेल, हे तेव्हा कळलं. आणि त्याच्यामुळे नंतर इट्स ॲक्च्युली तुम्ही जेव्हा प्रिपरेशन करतात दॅट इज हाऊ यू बिकम अन ऑफिसर फर्स्ट. ट्रेनिंगमध्ये तर तुम्हाला फॉर्मल गोष्टी शिकवल्या जातात किंवा तुम्हाला ॲक्च्युली कामाच्या वेळी काय लागणार आहे ते शिकवलं जातं. पण तुमची एक अधिकारी म्हणून किंवा एक सिव्हिल सर्वंट म्हणून जी जडणघडण आहे, मगाशी तुमचे सर बोलले त्याप्रमाणे, ही या अभ्यासाच्याच दौरमध्ये होते, याच्या दरम्यानच ती होते. तुम्हाला हे माहीत पाहिजे की मी का अभ्यास करते किंवा मी का अभ्यास करतोय आणि मला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये का जायचं आहे. मी नेहमी सांगते की युअर गोल शुड नॉट बी जस्ट ते दाखवतात ना रील्समध्ये 3 वर्ड्स IAS IPS. माय सजेशन इज हॅव अ ब्रॉडर गोल लाईक सर्व्हिस. देन तुम्ही स्वतःवरचं प्रेशर तिथेच कमी करतात आणि एक प्लॅन बी पण रेडी ठेवतात की जर सर्व्हिस हा माझा गोल आहे तर मी लोकांची सर्व्हिस सिव्हिल सर्व्हिसमधून पण करू शकतो किंवा मी स्वतःचं काही सुरू करून सुद्धा लोकांची सर्व्हिस करू शकतो. आणि मग इमिजिएटली तुम्हाला करिअरचे खूप सारे ऑप्शन्स उघडे होऊन जातात ऑटोमॅटिकली. ॲस्पायरंट असताना अजून एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे की तुम्हाला जे आतमध्ये आपलं प्रेशर बिल्डअप होत असतं त्याच्याशी टॅकल करता आलं पाहिजे आणि त्याला भिडलं पाहिजे. त्याला घाबरून, म्हणजे आता बघा सिव्हिल जनरल स्टडीजमध्ये आपल्या सगळ्यांनाच काही सगळे विषय आवडत नाहीत. कोणाला स्टॅटिस्टिक्स आवडतं, कोणाला आवडत नाही, बट यू हॅव टू स्टडी इट. कोणाला जॉग्रफी आवडतं, कोणाला आवडत नाही, बट यू हॅव टू स्टडी इट. तुम्हाला ते करावंच लागतं. कोणाला न्यूजपेपर वाचायला प्रचंड आवडतं तर कोणाला आवडत नाही, बट यू हॅव टू लर्न दोज थिंग्स. सो दॅट इज हाऊ लाईफ इज. इट्स नॉट फेअर, इट्स नॉट रोझी ऑल्सो, इट इज फुल ऑफ थॉर्न्स. पण आपल्याला ते ॲक्सेप्ट करूनच पुढे जायचं आहे. आणि थोडासा एक जो ठहराव आपण म्हणतो पर्सनॅलिटीमध्ये, तो ह्या दिवसांमधूनच तयार होतो. थँक्यू मॅम. तर आता जसं तुम्ही क्लासेसबद्दल बोलल्या, तर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कोचिंग क्लासेसची भूमिका किती महत्त्वाची आहे? मला असं वाटतं की माझ्यासाठी तरी त्याचा रोल खूप पॉझिटिव्ह राहिलेला आहे.
कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला चांगले एक गाईड देणारे पण गुरु गाईड किंवा गाईडन्स देणारे मित्र भेटू शकतात, मैत्रिणी भेटू शकतात. जे सक्सेसफुल झालेले अधिकारी आहेत त्यांच्या बोलण्यातून तुम्ही काही शिकू शकतात. तुम्हाला थोडंसं धैर्य मिळू शकतं त्याच्यातून, किंवा नो दिस इज नॉट फॉर मी, दिस इज नॉट माय कप ऑफ टी. एवढं कळलं तरी खूप चांगली उपलब्धी आहे ना. माझं तर हेच म्हणणं आहे की यू आर सो यंग, यू कॅन एक्सपेरिमेंट विथ थिंग्स. काही जरुरी नाही आहे की आपण हे जे पकडून ठेवलंय त्यालाच नेहमी पकडून चालत राहायचं. जर आपलं चुकत असेल किंवा नसेल झेपत किंवा काही आवडत नसेल एखादी गोष्ट, सारखं सारखं नका करू, पण एखादी गोष्ट अगदीच नाही होते तर ती वेळ आली की सोडून पण देता आली पाहिजे. जेव्हा आपण कोचिंग क्लासमध्ये जातो तेव्हा तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त हेल्प मिळू शकते, किंवा आजूबाजूच्यांना बघून पण तुम्हाला इन्स्पिरेशन मिळू शकतं. अँड आय बिलीव्ह पिअर लर्निंग इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर पर्सनल ग्रोथ. आणि त्याच्यामुळे थोडंसं प्रॅक्टिस किंवा क्वेश्चन्स किंवा पेपर आपले आन्सर्स चेक करून देणारं जरी कोणी असेल तरी आय थिंक तसं काही एकदमच कंपल्सरी काही असं नाही, पण तुमचे आन्सर्स जर कोणी चेक करून देणारं तुम्हाला मिळालं तर दॅट इज ऑल्सो गुड. Thank you, ma'am. That was actually very insightful. Ma'am, but the thing here is most of the aspirants, while preparing, they lack is consistency and discipline. While your journey, what was the thing that you did to maintain consistency? तर आता shall I say की I slept for 4 hours, I woke up at 4 o'clock, I did yoga, I did meditation, I had bath with cold water and I studied for 19 hours, 20 hours. सांगू असं काय? खरं काहीतरी जे खरंच केलं ते सांगू ना. सो वी ऑल नो ऑल डेज आर नॉट गुड, राईट? सगळेच दिवस चांगले नसतात. एखाद्या दिवशी तुमचा जास्त अभ्यास होतो, एखाद्या दिवशी तुमचं मूड नसतो, एखाद्या दिवशी पोटच खराब असतं, किंवा काय माझं बोटच दुखतंय असं काहीतरी होऊ शकतं. पण हे आपल्याला ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे. हे मान्य केलं की सगळे दिवस सारखे नसतात, रोज एवढा अभ्यास होत नाही, मान्य. पण एका आठवड्यामध्ये मला एवढं कव्हर करायचं आहे हे मानून तर आपण चालू शकतो. म्हणजे समजा एखाद्या दिवशी कमी अभ्यास झाला किंवा नाहीच काही डोक्यामध्ये शिरलं तर आपण त्याला परत 2 दिवसांनी त्या गोष्टीला हात घालू शकतो आणि त्याची रिव्हिजन करू शकतो किंवा ती कॉन्सेप्ट समजून घेऊ शकतो. ज्याच्यामध्ये आपल्याला रस आहे त्या गोष्टी आपल्याला पटापट समजतात, बरोबर? इफ यू लाईक जॉग्रफी, इट्स इझी फॉर यू टू रिमेंबर जॉग्रफिकल टर्म्स अँड नेम्स ऑफ कॅपिटल्स. पण जर तुम्हाला नसेल आवडत तर तेच लक्षात ठेवायला, पाठ करायला खूप माथापच्ची करावी लागते. सो त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल मार्ग असा आहे की जे आवडतं ते तुम्ही नंतर करा, जे विषय आवडत नाही, पटकन समजत नाही, तो विषय आपण पहिले करून संपवून टाकायचा आहे. कधी कधी स्वतःला फोर्स पण करावं लागतं की माझा दिवसभराचा एवढा सिलेबस होता आणि हे पण मी शिकली चुकांमधून की एकदम माउंट एव्हरेस्ट पहिल्याच दिवशी नाही चढू शकत आपण. यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम पर्वतीची टेकडी, राईट? सो एकदम आपण PhD नाही करू शकत फर्स्ट डे मध्ये. यू हॅव टू बिल्ड अप ऑन इट, ज्याला आपण म्हणतो ना बिल्डिंग अप ऑन समथिंग. त्याला सतत प्रॅक्टिस करून ते आणावं लागतं. आणि एकदा अभ्यासाची लय कधी कधी मिळून जाते बघा, आपण एकदम मस्त त्या अभ्यासाच्या झोनमध्ये चालले जातो. झाले असं कधी तुमच्यासोबत? हॅव यू टोल्ड देम नॉट टू स्पीक ऑर समथिंग? ओके, कम ऑन गाईज. बोला बोला. मी पण ते ऐकल्याशिवाय मी पुढचं बोलणार नाही. सो सांगायचा मुद्दा असा की आपला जो ओव्हरऑल सिलेबस आहे तो त्या कालावधीमध्ये संपला पाहिजे. त्या कालावधीमध्ये ते पेपर सोडवून झाले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल आमच्या वेळी आम्ही म्हणायचो मॉकसाठी म्हणजे प्रिलिमसाठी 100 आपण ते पेपर सोडवले पाहिजे. तर तेव्हा तुम्हाला काय समजतं, 100 पेपर जेव्हा तुम्ही सोडवायचं टार्गेट ठेवता तर आपण त्याच्या जवळपास कुठेतरी जातो, 90-95 आपण सोडवू शकतो. तेवढं नाही, 60-70 तरी सोडवू शकतो. त्याच्यातून काय अचीव करायचं, यू हॅव टू अंडरस्टँड द टेक्निक टू गेट हायेस्ट नंबर ऑफ मार्क्स. इथे आपल्याला स्कॉलरशिप किंवा अकॅडमिक रिसर्च नाही करायचं आहे. इट इज अ कॉम्पिटिशन. वी हॅव टू गेट मोर मार्क्स दॅन दी अदर गाय अँड यू हॅव टू बी द बेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. तर ह्या विशेषतः प्रिलिम्सचं, मला पण प्रिलिमचं टेक्निक समजायला थोडा वेळ लागला,
म्हणून मी त्या अनुभवातून इझिली सांगते की प्रिलिम इज लार्जली अबाउट टेक्निक. तुम्हाला काय अटेम्प्ट करायचं आहे, काय सोडायचं आहे, आणि कुठले क्वेश्चन डोक्यामध्ये फझी लॉजिक किंवा ॲबस्ट्रॅक्ट काहीतरी आहे, एक इंटेलिजंट गेस मी घेऊ शकतो, पण तो गेस मतलब सहीमध्ये जाईल का गलतमध्ये, हे आतून एक इंट्युशन इज हायेस्ट फॉर्म ऑफ सुपर पॉवर. ती कधी येते? जेव्हा तुम्ही खूप मेहनत करतात, तर ते तुम्हाला त्याच्यातून डेव्हलप होतं. कारण प्रिलिममध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, सो ते टेक्निक तुम्हाला प्रॅक्टिसशिवाय अजिबात येणार नाही. त्याच्यासाठी कंटाळा किती पण आला तरी आपल्याला ते मान खाली घालून सोडवावंच लागणार आहे. आणि हे थोडंसं ॲक्सेप्ट करा की सगळे दिवस सारखे नसणार आहेत. त्याच्यामुळे स्वतःला सारखं कोचण्यापेक्षा पटकन लाईनवर आलेलं कधी पण बरं. जसं लोक म्हणतात डायटिंग करताना, नाही नाही 6 दिवस डायटिंग केलं, 7व्या दिवशी मी काहीतरी केक वगैरे खाऊन घेतला, डाएट बरबाद झालं, आता होऊनच जाऊ दे, ज्या सत्यानाश वहा साडे सत्यानाश. तर असं नाही करायचं. आपली गाडी भटकली तरी तिला परत खेचून आणायचं आहे. आणि आपले फ्रेंड्सचं पण भटकत असेल तारू, तर त्यांना पण खेचून आणायला हेल्प करायची आहे. ओके, खरोखरच काही दिवस मनाविरुद्ध जगल्याशिवाय मनासारखे दिवस जगता येत नाही. तर शाळेच्या बाहेर जेव्हा आयुष्य परीक्षा घेतं तेव्हा ते सब्जेक्ट वाईज नसतं. तुमची कॉलेज लाईफमध्ये पर्सनॅलिटी ऑलराऊंडर होती. सो स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तुम्हाला अशा कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागलं आणि त्या समस्यांना तुम्ही कसं मात केलं? सगळ्यात मोठी समस्या होती की मी घरापासून लांब फर्स्ट टाइमच राहत होती. त्यामुळे अगदी म्हणजे इट साऊंड्स क्वाईट सिली, पण खाणं पिणं, पुण्याचं वातावरण छान आहे म्हणजे. किंवा एकटं राहणं, यू थिंक अबाउट सेफ्टी ट्वाईस, किंवा यू थिंक अबाउट यू हॅव टू लर्न हाऊ टू हँडल एव्हरीथिंग ऑल बाय युअर सेल्फ. तर हे थोडंसं होतं. बाकीची समस्या, सगळ्यात मोठी समस्या म्हणजे जे विषय आवडत नाहीत. जसं आय यूज टू नॉट लाईक स्टॅटिस्टिक्स ॲट ऑल. म्हणजे आय कॅन स्टॅटिस्टिकली स्पीक, पण स्टॅटिस्टिकचे काही काही किचकट सम्स सोडवणे, किंवा काही गोष्टी ज्या आपलं इंडिया इयरबुक असतं ना, मोठा ठोकळा, त्याला पाठ करणे, पुढचं पाठ झालं की मागचं विसरायला होणे, अशा तर समस्या असतातच. किंवा अगदीच जीवावर येणे, मला नाही होते, मला नाही करायचा अभ्यास, मी चालली सोडून, असं पण वाटू शकतं माणसाला. तर ह्या अशा प्रकारच्या समस्या होत्या. आणि मी जेव्हा इंटरव्ह्यूसाठी दिल्लीला गेली, दॅट वॉज द फर्स्ट टाइम आय एव्हर स्टेप्ड इन टू डेली. तर माझ्या इंटरव्ह्यूच्या वेळी आय हॅड हॉरिबल हाय सो आय हॅड तो तिथे इंटरव्ह्यूला गेल्यावर पण तिथे नॅव्हिगेट करणं गोष्टी दिल्लीमध्ये, किंवा माझी तब्येत ठीक नव्हती, ते असताना मी इंटरव्ह्यू दिला. आता त्याच्या डिटेल्समध्ये जाणं बरोबर नाही, पण ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी येत राहतात. आणि नाव वेन आय लुक बॅक, आता असं वाटतं की नाही, त्या गोष्टी आपली परीक्षा घेत होत्या आणि मी त्या फक्त परीक्षेला मनापासून सामोरी गेली. आणि तेच क्रक्स आहे की मनापासून सामोरं जायचं आहे. थँक्यू मॅम. तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी प्लॅन बी बद्दल मेन्शन केलं. सो लाईफमध्ये प्लॅन बी असणं किती महत्त्वाचं आहे? आता बघा, मी काही वर्षांपूर्वी वेगळं माझं मत होतं आणि आता माझं मत थोडं वेगळं आहे. वेन आय वॉज प्रिपेअरिंग, आय डिडंट हॅव प्लॅन बी ॲक्च्युली. आणि कदाचित त्यामुळेच मला अभ्यास करायची जास्त गरज भासायची, बिकॉज अदर ऑप्शन्स वुड बी लाईक यू नो मे बी फॉर गर्ल्स गेटिंग मॅरिड वगैरे वगैरे. सो आय वॉज लाईक की दुसरं काहीच नाही आहे, तर आपल्याला पुढेच जायचं आहे, नाहीतर आपल्याला जे लाईफ मिळू शकते आपल्याला आवडणार नाही असं मला त्यावेळी वाटायचं. सो आय यूज टू थिंक की प्लॅन बी नको, मग त्याच्यामुळे तुमच्या अभ्यासाला जास्त धार येते असं मला वाटायचं तेव्हा. पण नाऊ वेन आय लुक अराउंड, वेन आय सी सम यंगस्टर्स और यूथ इन माय ओन फॅमिली असतील, माझं काही घरातले लोक असतील किंवा इतर, तर मला असं वाटतं की नाही, थोडासा प्लॅन बी ठेवायला काहीच हरकत नाही आहे. म्हणजे आय वुड टेल माय चिल्ड्रन द सेम थिंग की कदाचित असंही होऊ शकतं ना, ते करता करता तुम्हाला ते नाही आवडू शकत, किंवा माझ्याने होणारच नाही, किंवा अति मेंटल ताण येऊ शकतो एखाद्याला. तर प्लॅन बी ठेवायला काहीच हरकत नाही आहे.
आणि दिस इज नॉट द ओनली वे टू लीड अ गुड लाईफ. देर आर सो मेनी अदर वेज टू लिव्ह गुड लाईफ्स. आणि मला असं वाटतं तुमचे पालक पण तुम्हाला तेच सांगतील. 10वी-12वीमध्ये येस, पालक आपल्याला नक्कीच प्रेशर देतात, अभ्यास कर, अभ्यास कर. माझ्या आईला आता वाटतं मी अजून पण अभ्यास करावा ॲट द एज ऑफ 40. पण दिस इज हाऊ आवर पेरेंट्स आर. पण आपण जेव्हा सिरियसली करिअरचं बोलतो तेव्हा आपले पालक पण बऱ्यापैकी समंजस्याची भूमिका घेतात, बरोबर. तर थोडंसं सल्लामसलत करून कुटुंबासोबत बसूनच आपण या गोष्टी पुढे नेल्या पाहिजेत. कुटुंबियांना समजत नसेल तर आपण आपले गुरुवर्य असतील, कॉलेजमधले टीचर्स असतील तुमचे सरांसारखे, किंवा इतर फ्रेंड्स असतील, यू कॅन ऑलवेज हॅव अ गुड, ज्याला सल्लामसलत म्हणतो ना आपण, यू कॅन ऑलवेज हॅव अ गुड कॉन्सल्टेशन विथ समबडी. थँक्यू मॅम. सो विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. आज लाखो विद्यार्थी अधिकारी होण्याचं स्वप्न पाहतात, पण यशाला गवसणी घालणारे मात्र क्वचितच विद्यार्थी असतात. तर तुमच्या मते असे कोणते घटक असतात जे अचिव्हर्सला बाकी ॲस्पायरंट्सपासून डिफरन्शिएट करतात? आता बघ, मला परत काही वर्षांपूर्वी वेगळं वाटायचं. आता 14-15 वर्षाची सर्व्हिस झाल्यावर एवढा अनुभव बरे वाईट घेतल्यावर थोडंसं वेगळं वाटतं की दे आर ऑल्सो पीपल ओनली, दे आर ऑल्सो ह्युमन बिईंग्स, हाडामासाचे. त्यांनी फक्त थोडंसं कम्फर्ट झोनच्या कदाचित जास्त बाहेर गेले असतील, कदाचित थोडंसं लकने जास्त त्यावेळी सपोर्ट दिला असेल, किंवा कदाचित जी प्राईस मोजावी लागते ती मोजायची त्यांची तयारी जास्त असेल, किंवा किंवा त्यांना ते करायलाच पाहिजे असं आतमध्ये खूप जास्त आग असेल की हे नाही तर काहीच नाही. सपोर्टेड बाय टॅलेंट थोडंसं तरी लागणारच आहे आपल्याला, सपोर्टेड बाय हार्डवर्क, सपोर्टेड बाय कन्सिस्टन्सी. मी नेहमी म्हणते की तुम्ही वर्षभर 100 तासाचा अभ्यास केला, nobody is going to give you marks for that, or nobody is going to clap you for that. What you perform in those 2 hours of exam, 3 hours of exam, that is going to give you marks. तुम्ही आधी किती पण नेट प्रॅक्टिस करा, कोणी तुम्हाला काही बोलणार नाही आहे. मॅचच्या दिवशी तुम्ही काय खेळतात ह्याच्यावर सगळा तो मसला असणार आहे. तो मैंने ऐसे कुछ लोग देखे जो बहुत अच्छे से पढ़ाई करते, उनको सब समझ में भी आता है, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी पण असते, बऱ्यापैकी मेहनत पण करत असतात, पण त्या परीक्षेच्या 2 तासांमध्ये कधी कधी अंडर प्रेशर, कधी कधी काही जण काय बोलतो त्याला आपण, यू जस्ट गिव्ह अप मेंटली, दॅट प्रेशर जस्ट गेट्स आउट ऑफ युअर हेड. सो तुम्ही इमॅजिन करा, माझा प्रिलिमचा पेपर मी उघडला आहे ऑब्जेक्टिव्हचा, आणि त्याच्यामध्ये पहिले 4 पानं मला काहीच येत नाही आहे. तर हाऊ विल यू फील? अख्खं वर्ष डोळ्याच्या समोर जातं, म्हणजे उस टाइम पे रोना भी नहीं आता है, इतनी फट जाती है अच्छे से. पण त्यावेळी तुम्ही किती कॉन्फिडन्स ठेवतात, पाय रोवून उभे राहतात, नाही मी 5वं पान बघते. आणि हे नुसते डायलॉग्स नाही आहेत, आपली अभ्यासाची लेव्हल एवढी पाहिजे की जनरली स्पीकिंग मला नाही माहिती तर बाकीच्यांना पण नसेल माहिती. समज रहे हो मेरी बात? अभ्यासाची प्रिपरेशन एवढी पाहिजे, एवढा तो ऑलराऊंड अभ्यास झालेला पाहिजे की हे जर मला येत नाही आहे तर हे तिला पण माहीत नसेल आणि त्याला पण नसेल माहीत कदाचित, बरं का. UPSC आताचे जे प्रिलिम्सचे पेपर्स असतात ते खूप कॉम्प्लिकेटेड ऑप्शन्सची जोड्या लावून देतात. तर त्याच्यामध्ये युअर ब्रेन हॅज टू वर्क व्हेरी फास्ट अँड व्हेरी करेक्टली ॲट दॅट टाईम. तर हे तुम्हाला प्रॅक्टिसनेच साध्य होतं. जो जेवढी जास्त प्रॅक्टिस करेल, जो जेवढं जास्त टिकून राहील, तेवढं हे काय आहे. विनर्स डू थिंग्स डिफरंटली, पण ही कॉम्पिटिशन आहे हे लक्षात ठेवा. सो यू हॅव टू कम्पीट. ही काही आपली मुळात हा 10वी-12वीचा आपला जो माइंडसेट आहे की मी एवढा अभ्यास केल्यावर मला एवढे मार्क मिळणारच, हे आपल्याला डोक्यातून काढून टाकायचं आहे. डोंट लुक ॲट इट ॲज अ एक्झामिनेशन, लुक ॲट इट ॲज अ कॉम्पिटिशन. मग ते थोडंसं स्पिरिट आपल्यामध्ये, कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट आपल्यामध्ये येतं, आणि जेवढं जास्त कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट राहील तेवढं कदाचित अभ्यास चांगला होईल आणि यश पण लवकर मिळेल. थँक्यू मॅम. तुमचे शब्द नक्कीच आम्हाला भविष्यात मदत करतील. तर प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी केव्हा तरी असा क्षण येतो जेव्हा आपलं अख्खं आयुष्यच बदलून जातं, ज्याला टर्निंग पॉईंट म्हणतो. सो तुमच्या आयुष्यात आजपर्यंत असा कोणता टर्निंग पॉईंट आला आहे का? टर्निंग पॉईंट वुड बी
there are 2, 3 actually turning points. I have turned twice, thrice. Oh. So, first was probably when I got selected as in IPS. तो दिवस आणि तो मोमेंट मी नाही विसरू शकत. दुसरा होता when I got allotted my home cadre महाराष्ट्र. तो दिवस मी विसरू नाही शकणार. ज्या मातीत जन्मलो तिथेच आपल्याला सेवा देण्याची संधी मिळणार. It was a fantastic feeling and it was a turning moment and it shaped my philosophy or my view towards my service and life. And third moment has to be when I became mother for the first time. That was that was very special. Even तुम्हाला सांगताना पण मला goosebumps येतात ते. But yeah, त्याच्यानंतर I have become मतलब much more fearless and I can prioritize things very properly now. आणि एक आई झाल्यानंतर मला वाटतं सगळ्याच महिलांमध्ये एक थोडंसं जास्त डॅशिंगपणा येऊ शकतो कदाचित. तो यायला पाहिजे पण इट्स अन अमेझिंग थिंग टू बी अ मदर. थँक्यू मॅम. जसं तुम्ही आता मेन्शन केलं की बिईंग अ मदर, बिईंग अ वाईफ अँड बिईंग अन IPS ऑफिसर, सो तुम्ही हा जो वर्क लाईफ बॅलन्स आहे तो कसा मेंटेन करता? देर इज नो बॅलन्स because our work and life is like so woven na, it's seamless. Work is life, life is work. And त्यामुळे असं काही त्याच्यात असं काही बॅलन्स पाहिजेच का नेहमी सगळीकडे असं पण नाही आहे ना. या बट व्हॉट इज इम्पॉर्टंट इज तुम्ही जे काय करताय त्याच्यात प्रायोरिटीज पाहिजेत आणि काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला जाऊ द्याव्या लागतात. तर यू शुडंट रन आफ्टर थिंग्स दॅट आर लो यिल्डिंग. युअर एनर्जी इज फायनाईट. तर तुम्हाला ती एनर्जी प्रायोरिटाईज करून देता आली पाहिजे. परत आवर वर्क इज क्वाईट इंटरेस्टिंग. माय वर्क और माय हजबंड्स वर्क. सो इट कीप्स अस एंगेज. वी कॅन टॉक अबाउट इट. आणि मग त्याच्यामध्ये ते बोलता बोलता बॅलन्स होऊन जातो. बीइंग अ पोलीस ऑफिसर और बीइंग इन पोलीस डिपार्टमेंट व्हॉट इज डिफिकल्ट इज जेव्हा सगळेजण सण उत्सव मनवत असतात तेव्हा आम्ही ड्युटीवर असतो. सो तो एक कधी कधी ती गोष्ट पिंच करते. येस डेफिनेटली मला पिंच करते. पण माझे सासरी बुवा पोलीसमध्ये होते त्यामुळे सुदैवाने माझ्या पतींना ती सवय आहे. सो ही डझंट टेक इट दॅट इंटेन्सली. पण मला सुरुवातीला वाईट वाटायचं की अरे सब लोग जब दिवाळी कर रहे, होली कर रहे आणि यू हॅव टू बी अलर्ट ऑल द टाईम. जेवता जेवता पटकन कधीतरी सगळं सोडून जावं लागतं. आणि मला वाटायचं की मुलांना कसं वाटेल. बट आय थिंक माय चिल्ड्रन ऑल्सो हॅव अंडरस्टूड दॅट. कधी कधी करतात हट्ट, त्यांना लहान आहे तर त्यांना वाटतं, पण त्यांना कळतं की नो मम्माज ड्युटी इज मोर इम्पॉर्टंट ॲट दिस आवर. शी इज मोर नीडेड देअर. आणि ते पण माझ्या कामामध्ये सपोर्ट करतात. तर त्यांना थोडं सगळ्यांना समजून सांगत राहिलं, सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये ठेवलं. अँड वेन यू हॅव गुड इंटेन्शन्स फॉर एव्हरीबडी अराउंड यू, युजली थिंग्स गेट सॉर्टेड आउट. कधी कधी होतात गोष्टी लाईक वेन यू डोंट गेट इनफ स्लीप. और कधी कधी असे बंदोबस्ताचे दिवस येतात ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप म्हणजे बाहेरच राहावं लागतं. जसं आता एक मोठा बंदोबस्त होता वेन आय वॉज SP छत्रपती संभाजीनगर. तेव्हा माननीय पंतप्रधान महोदय आपल्याकडे येणार होते सभेला. सो त्याच्यासाठी आम्ही आठवडाभर आय वॉज इन फील्ड ओनली. म्हणजे मी फक्त 2-3 दिवस घरी फक्त फ्रेश होण्यासाठी युनिफॉर्म चेंज करायला ते पण आली असेल. बट दॅट टाईम माय फॅमिली सपोर्टेड मी सो मच. माय मदर सपोर्टेड मी सो मच. माझा मुलगा तेव्हा खूप लहान होता. ती त्याच्यासाठी मग आली की बंदोबस्ताला जायचं आहे. बिकॉज बंदोबस्त ऑफ सच लेवल इज व्हेरी डिफिकल्ट. यू हॅव टू कोऑर्डिनेट विथ सो मेनी एजन्सीज फ्रॉम सेंटर, स्टेट ॲज वेल ॲज युअर ओन पीपल. तुमच्याकडे बाहेरून मोठा बंदोबस्त आलेला असतो, तुम्हाला त्यांची पण सगळ्यांची काळजी घ्यायची असते. तो सभेचा जो स्पॉट आहे, मंडप आहे, तो व्यवस्थित बनत नाही आहे. तुम्हाला त्या कॉन्ट्रॅक्टरच्या पण डोक्यावर बसून ते सगळं बनवून घ्यायचं आहे. सो देर वर लॉट ऑफ स्ट्रेसेस दॅट टाईम. अजून एक आठवण अशी की माझा मुलगा जेव्हा 8 महिन्याचा होता तो मी म्हणजे ही वॉज ब्रेस्ट फीडिंग बेबी. मी त्याला सोडून मला जावं लागलेलं कमांडो कोर्सला, ग्रेहाउंड्स अँटी नक्षल ट्रेनिंगसाठी. सो आय वॉज अवे फ्रॉम हिम फॉर 6 days, 6 nights and 7 days. आणि फक्त मला माहिती आहे आणि त्याला तर आठवणार नाही, ही वॉज अ बेबी. मला माहिती आहे मी ते दिवस कसे काढले असतील जंगलामध्ये. सो दॅट डे दॅट टाईम
इट वॉज लाईक अ प्रॉपर जंगल ट्रेनिंग वेअर तुम्ही पिठ्ठू आणि वेपन घेऊन थ्रू अँड थ्रू जंगलमध्ये ऑपरेशन्सची प्रॅक्टिस करता, ते शिकता, ते दिवसभर वॉकिंग चालू आहे. यू आर कुकिंग युअर ओन फूड ऑन चुल्हा. एकच डंगरीवर, एकच ड्रेसवर तुम्ही 6-7 दिवस आहात. सो हे असे काही काही मोमेंट्स होते. तिकडे काय तुम्ही वर्क लाईफ बॅलन्सबद्दल बोलणार? जर तुम्ही बॅलन्स ही कॉन्सेप्टच थोडीशी बाजूला सारली आणि जे आहे ते आपल्याला करावं तर लागणार आहे. मग ती घरची गोष्ट असेल किंवा ऑफिसची गोष्ट असेल, कामाची गोष्ट असेल, ती आपण किती फुल्ली एनर्जेटिकली आणि पॉझिटिव्ह माइंडसेटने करू शकू. आणि हां, आपण लाईफमध्ये एकटं काहीच करू शकत नाही. वर्क प्लेसमध्ये हां, अभ्यास फक्त स्वतःचा स्वतः करावा लागतो. तो सोडला की ऑफिसच्या ठिकाणी यू हॅव टू, तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागतं इफ यू वॉन्ट टू परफॉर्म अँड गिव्ह रिझल्ट्स. तुम्हाला घरामध्ये जर इफ यू वॉन्ट अ हॅपी, हेल्दी, वॉर्म काइंड ऑफ ॲटमॉस्फिअर, तुम्हाला घरामध्ये पण सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागतं. त्याच्यासाठी कधी स्वतःचं म्हणणं बाजूला ठेवावं लागतं, कधी स्वतःचं म्हणणं रेटावं पण लागतं. सो यू जस्ट हॅव टू नो द बॅलन्स ऑफ दॅट. त्यामुळे वर्क लाईफ बॅलन्सबद्दल मी पण आधी खूप विचार केलेला आहे, पण जे आपल्याकडून मिस होते ते सोडून मला काय मिळतं आहे, मी काय देऊ शकते आहे माझ्या आजूबाजूच्यांना, हा विचार केला तर यू स्टे हॅपी अँड देन यू डोंट बॉदर सो मच अबाउट वर्क लाईफ बॅलन्स. ओके, थँक्यू मॅम. तुमच्या सर्व्हिसबद्दल तुमच्या सर्व्हिस एक्सपिरियन्सेसबद्दल आम्हाला नक्कीच अजून ऐकायला आवडेल, पण त्या अगोदर आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊयात. ओके. डिफाईन युनिफॉर्म इन वन वर्ड. मेरी शान. इफ नॉट IPS, देन व्हॉट? मोक्षदा पाटील. दॅट वॉज ॲक्च्युली अ व्हेरी नाईस आन्सर. तुमच्या मनाजवळची सर्वात जवळची भाषा, तुम्हाला इतक्या भाषा येतात, तर तुमच्या मनाजवळची भाषा कोणती आहे यामध्ये? मराठी, अर्थातच मराठी, ऑलवेज. वन बुक एव्हरी ॲस्पिरंट मस्ट रीड. वन बुक, बापरे, देर आर मेनी बुक्स यू शुड रीड यार. यू शुड लव रीडिंग बुक्स बाय द वे. हु इज युअर रोल मॉडेल? माय मदर आणि शिवाजी महाराज. वन मोमेंट इन युअर करिअर यू विल नेव्हर फॉरगेट. There are so many. I want to forget also. But असं वन मोमेंट असं खूप आहेत ॲक्च्युली. दिस सर्विस इज व्हेरी एक्साइटिंग, थ्रिलिंग. इट गिव्स यू मेनी मोमेंट्स टू रिमेंबर, सम यू वॉन्ट टू फॉरगेट ऑल्सो. युअर बिगेस्ट स्ट्रेंथ. Biggest strength. Myself, just head to toe. वन थिंग पीपल डोंट नो अबाउट यू. One thing people don't know about me is I like to discover and explore songs on YouTube or Spotify, and then I stick to some songs and then I just play them endlessly on a loop. What pushes you on your difficult days? Myself only. Who will come to मॅम, आपण 2011 मध्ये IPS जॉईन केलं आणि ऑलमोस्ट 10 वर्षातच म्हणजे सक्सेसफुल करिअर ही तुम्ही म्हणजे सक्सेसफुल करिअर नंतरही 2021 मध्ये मास्टर्स इन फिलॉसॉफी घेण्याचं ठरवलंय. सो व्हॉट कीप्स यू पुशेस यू कंटिन्युअसली इन युअर करिअर? मला असं वाटतं, तुम्हाला ऐकू आलं त्यांनी विचारलं ते? हां. मला असं वाटतं की स्वतःचं फिलॉसॉफी, तत्त्वज्ञान हा विषय असा आहे की जो तुमची लाईफबद्दलची काही उत्तरं असतील, प्रश्न असतील, त्यांची थोडंसं उत्तर द्यायला तुम्हाला केपेबल बनवतो.
आणि मला असं वाटलं ॲट दॅट स्टेज ऑफ लाईफ इट्स अ राईट टाईम टू स्टार्ट स्टडिंग फिलॉसॉफी लिटल बिट, आणि त्याच्यातून आपल्या पुढची अजून प्रगल्भता विचारांची किंवा डिसिजन घेण्याची अजून येईल असं मला वाटलं. आणि दुसरं म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझ्या आई वडिलांना अजून पण वाटतं की मी अभ्यास केला पाहिजे, तर ते पण मला नेहमी सांगत राहतात की जे तुला आवडते ते काहीतरी साईड बाय साईड तू करत राहा, ज्या योगे थोडं आपलं मेंटल फॅकल्टी आणि क्रिएटिव्ह फॅकल्टी स्ट्रॉंग आणि शार्प राहील. थँक्यू मॅम. पोलिसिंगमध्ये कधी कधी लिगल करेक्टनेस आणि पब्लिक सेंटिमेंट हे अलाइन होत नाहीत. सो अशा वेळेला राईट कोर्स ऑफ ॲक्शन काय असतं तुमचा? तुमचे काही experience लीगल करेक्टनेस आणि Public पब्लिक सेंटिमेंट. लीगल करेक्टनेस आणि पब्लिक सेंटिमेंट. ओके, कोणी बनवला हा प्रश्न? इट्स अ गुड क्वेश्चन. सो या पब्लिक सेंटिमेंट आणि जे तुम्हाला आम्हाला म्हणजे त्यावेळी करणं कर्तव्य प्राप्त आहे याच्यामध्ये क्लॅश होऊ शकतो. से फॉर एक्झाम्पल एखाद्या अनधिकृत कुठे एखाद्या ठिकाणी समजा अनधिकृत स्टॅच्यू स्थापन होत असेल, त्याच्या संदर्भात पब्लिक सेंटिमेंट असू शकतात, परंतु तुम्हाला शासनाने ठरवून दिले की असं ती रँडमली कोणी पण मध्येच रात्रीतून ते उभारू शकत नाही. मग तिथे समजा शासकीय यंत्रणा ते काढायला पोहोचली तर कदाचित तिथे पब्लिक सेंटिमेंट स्ट्रॉंग होऊ शकते. मग त्यावेळी तुम्हाला बिईंग अ पोलीस ऑफिसर तुम्हाला त्यावेळी काय निर्णय घ्यावे लागतील, तुम्हाला परिस्थिती कशी हाताळावी लागेल, हे अशा प्रकारचे ज्या सिच्युएशन्स आहेत ते सिच्युएशन्स तर नक्कीच येऊ शकतात. पण एकदा मला आठवतं प्रोबेशनमध्ये असताना एक धरणग्रस्त गाव होतं आणि त्या गावामधले बरेचसे लोकांनाच दुसऱ्या ठिकाणी काय बोलतात त्याला पुनर्विस्थापन झालं होतं, रिहॅबिलिटेशन ज्याला आपण म्हणतो. पण काही लोक हे तरी पण सोडायला तयार नव्हते आणि आता धरणाचं पाणी हे सोडलं जाऊन ते गाव बुडणार आणि काही इट कॅन लीड टू एनिथिंग. सो अ लॉट ऑफ पोलीस फोर्स वॉज सेंट आणि आम्ही तिथे गेलो. आय वॉज अ प्रोबेशनर आणि तिथे काय चालू आहे हे बघण्याचा मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर सरकारने त्यांना दुसऱ्या ठिकाणी घर दिलंय, सगळे शाळा आहे तिथे सगळं आहे, पण ह्यांची सेंटिमेंट त्या गावाशी जुडलेली. सो तुम्ही त्यांना एकदम असं आपण आपलेच लोक आहेत ते, राईट, वी कॅनॉट डू अ सर्जिकल स्ट्राईक ऑन आवर ओन सोसायटी, आवर ओन पीपल. सो अशा वेळी जेव्हा लिगल करेक्टनेस किंवा तुम्हाला जे ऑर्डर्स मिळालेले आहेत वर्सेस पब्लिक सेंटिमेंटचा प्रश्न येतो, तेव्हा तुम्हाला एक बिंग अ गुड ऑफिसर और इवन बिंग अ गुड लीडर तुम्हाला डायलॉग स्टार्ट करता आला पाहिजे. जे आपली पब्लिक आहे दे आर आवर पीपल, वी आर देअर सर्वंट्स, वी आर ट्राईंग टू सर्व देम, वी आर देअर टू हेल्प देम, असिस्ट देम. सो त्यांच्याशी सर्वप्रथम डायलॉग सुरू केला पाहिजे, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. जसं एक चांगला डॉक्टर पेशंटचं पूर्ण सिम्पटम्स जाणून घेतो तसं आपण समोरच्यांना जेवढं बोलतं करू, समोरचं मॉब असेल त्याच्यातल्या सगळ्या घटकांना एक कॉन्फिडेंटली शांतपणे बोलण्याची संधी देऊन त्यांचं म्हणणं जर आपण समजून घेतला, याचा प्रयत्न केला, तरी एक चांगला माहोल तिथे तयार होऊ शकतो, विश्वासाचं ट्रस्टचं एक वातावरण तिथे तयार होतं. आणि त्याच्यानंतर शासनाची किंवा तुमची जी बाजू आहे पोलिसांची, कायदा सुव्यवस्थेची, ती तुम्ही त्यांना सांगू शकतात किंवा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्याच्यातून तुम्हाला काही मार्ग मिळतो किंवा दुसरी तयारी करण्यासाठी तुमच्या फोर्सला थोडासा दुसरा वेळ मिळू शकतो. ज्यावेळी ही झालं सेंटिमेंटपर्यंत, ये तब तक ही भाषा, ही तोपर्यंतचीच भाषा आहे. पण जेव्हा ही कायदा सुव्यवस्था परिस्थिती जर कोणी हातात घेतात तर तिथे आवर जॉब आम्ही तेव्हा दुसऱ्या मोडमध्ये लगेच जाणं अपेक्षित असतं. जान माल की सुरक्षा. जे लोक हुडदंग मचवतात, ते व्हायलन्स करतात, ते हिंसा करतात आहे, ते स्वतःला पण थ्रेट करत असतात. देअर लाईफ कॅन ऑल्सो कम अंडर थ्रेट. ते दुसऱ्याला तर आणतच असतात. मग त्याच्यामध्ये लहान मुलं असतील, सिनियर सिटीजन्स असतील, महिला असतील, पुरुष असतील, गाड्या फोडणे किंवा काही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असू शकतं. मग तेव्हा पोलिसांना दुसऱ्या मोडमध्ये जाऊन, अलर्ट मोडमध्ये जाऊन त्याला त्या प्रकारे उत्तर देऊन ती परिस्थिती शांत करावी लागते. आता एखादं ट्रॅफिक असेल फॉर एक्झाम्पल, ट्रॅफिकमध्ये झालं तर पोलिसांचं जॉब तेच आहे, तुम्हाला भरपूर ते हलाहल पचवावं लागतं. काही गरज नसताना लोक कधी कधी अननेसेसरी पद्धतीने बोलतात.
काही चूक सगळीकडून असू शकते, पण माझ्या अनुभवामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला फिल्टर करून आता मला बिईंग ॲट द पोझिशन दॅट आय एम इन, मला काय करायचं आहे, माझ्याकडे किती लोक आहेत हे पण महत्त्वाचं आहे. नाही तो उधर से पथराव शुरू हुआ और मैंने पीछे देखा तो पता चले पीछे कोई नहीं है, असं पण नाही झालं पाहिजे. तुम्ही स्वतः पण तुम्हाला सेल्फ प्रोटेक्शन पण करता आलं पाहिजे, तुमच्या टीमला पण तुम्ही सेफ ठेवलं पाहिजे, पब्लिकला पण सेफ ठेवलं पाहिजे. आणि आपली जी कॉन्स्टिट्यूशन आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशन सारखं सुंदर पुस्तक किंवा सुंदर गायडन्स कुठेच नाही आहे. वेन इन डाऊट थिंक अबाउट कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनने काय म्हटलेलं आहे, मला काय करायला सांगितलंय, तुम्हाला काय करायला सांगितलंय, ते एकदा आपल्या डोक्यामध्ये फिक्स झालं की तुम्हाला कुठल्याच प्रकारचं कन्फ्युजन होत नाही किंवा स्वतःच्या निर्णयांवर डाऊट होत नाही. जेव्हा तुम्हाला तुमच्या निर्णयांमध्ये तुम्ही ठाम असतात तेव्हा तुमची टीमला पण मग तुमच्यामध्ये विश्वास येतो आणि मग ते तुम्ही म्हणाल ते करायला तयार राहतात. Okay, thank you, ma'am. Ma'am, there's this quote that says, "With great power comes great responsibility." कधी तुम्हाला या पॉवरचं और इवन त्या रिस्पॉन्सिबिलिटीचं बर्डन फील झालंय का? असा कोणता इन्सिडेंट होता का? Ha, it is a burden a lot of times. It is. But it's a burden that your shoulders can carry. Your shoulders are made strong with the stars to carry this exact burden. It's not burden, it's responsibility. जेव्हा जेव्हा तुम्ही त्या झोनमध्ये जातात किंवा तुम्ही म्हणजे मे बी वयाच्या ह्या टप्प्यावर जेव्हा येतात किंवा या ठिकाणी पोचतात लाईफमध्ये, तेव्हा तुम्हाला त्याच्यातले म्हणजे तुम्ही जेव्हा सारासार सगळं विवेक, मला आपली आहे सारासार विवेक, जेव्हा एकंदर सगळं स्टॅटिस्टिक्स माझ्या नावडत्या विषयाप्रमाणे सगळ्याचा एक सारांश जेव्हा काढतात, तेव्हा तुम्हाला कळतं की इट्स काय बोलतो त्याला, गेम ऑफ थ्रोन्स सारखं, क्राऊन ऑफ थ्रोन्स, काटेरी मुकुट आहे. म्हणजे त्याचं गुलाब जरी दिसलं तरी त्याचे काटे पण भरपूर टोचतात. इट्स नॉट ऑलवेज सो हंकी डोरी. देर आर प्राइसेस टू पे, देर आर सॅक्रिफायसेस टू मेक. आणि मग तेव्हा कळतं की पॉवर इज वन थिंग, बट त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला जास्त दिलेली आहे. इनफॅक्ट हे पॉवर तुमची त्या पोस्टला आहे. they have given the power to that post till you are on that post. ती पॉवर अशी मला नाही, म्हणजे मी नाही आहे ती, मी त्याचं वहन करते आहे. एवढं इथपर्यंत क्लॅरिटी माणसाची असली पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला गर्व, अहंकार आणि काय ते प्रतिष्ठा, अनुशासन, परंपरासारखं गर्व, अहंकार यांचा मग तुम्हाला स्पर्श होणार नाही आणि तुम्ही जास्त रूटेड राहाल. आणि ही पॉवरपेक्षा रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे. आणि मी ती सहज तर नाही उचलू शकत आपण, कठीण असतं ते, पण ते करण्यासाठीच मी तिथे आहे. मी नाही करणार तर कोण करणार, अशापर्यंत सध्या मी येऊन पोचली आहे. Thank you, ma'am. So people see prestige and power of an IPS officer. So what is the toughest part of this job that public never sees? ये तुम मेरे परिवार वालों से पूछो. It's painful for them, I'm sure. Because प्रेस्टीज, पॉवर ती मे बी मूवीजमध्ये वगैरे काय काय बघून आपल्याला एक साईड दिसते, किंवा आपण आपले जो लिमिटेड पोलिसांशी झालेला काही एक्सपिरियन्स असेल किंवा इंटरॅक्शन असेल त्याच्यातून आपल्याला वाटत असेल. बट दिस इज द प्राईस दॅट वी हॅव टू पे वेन आवर फॅमिली नीड्स अस. अ लॉट ऑफ टाइम्स वी कॅनॉट बी देअर फॉर देम. मग ती काही पॅरेंट टीचर मीटिंग असेल किंवा घरातला सणवार असेल, घरातलं गणपती असेल, किंवा घरातलं इवन somebody's death, somebody's birth, you tend to miss out on those things. आणि it leaves a painful mark in your heart. Yeah, that's what. Yes, ma'am. Okay, so now we will take question and answers from the audience. Okay. सो जय हिंद मॅम, आय एम कॅडेट स्वामिनी वटाने. सो मॅम, तुम्ही IPSच्या पोस्टवर आहात तर तुम्हाला अनेक डिसिजन्स घ्यावे लागतील. तर राईट डिसिजन्स राईट टायमिंगवर कसे घेता तुम्ही?
जय हिंद कॅडेट. What's your name? I forgot. Cadet Swamini Vatane. ओके, जय हिंद. टफ डिसिजन्स येतात तुम्ही म्हणतात आहे. सो तुम्ही रँडमली डिसिजन आपण नाही घेऊ शकत, बिकॉज सगळ्या गोष्टी ह्या कोडेड आहेत. तुम्हाला गव्हर्नमेंटच्या रूल्स रेग्युलेशननुसार चालायचं आहे, तुम्हाला कॉन्स्टिट्युशनली चालायचं आहे, तुम्हाला तुमचं ऑफिस चालवायचं आहे, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींची वेळेवर पूर्तता करायची आहे. तरी तुमची जी यंत्रणा आहे ती तुम्हाला सतत चांगल्या पद्धतीने वेल ऑइल्ड पद्धतीने चालवत ठेवायची आहे. तुमच्या हाताखालचे जे ऑफिसर्स आणि अंमलदार आहेत त्यांचे पण पोटेन्शियल तुम्हाला बाहेर आणायचं आहे, बिकॉज दे आर आवर ह्युमन रिसोर्स. सो हे डिसिजन्स तुम्हाला ती खुर्ची शिकवते, तुम्हाला बाकीच्या गोष्टी तुमचं जे प्रशिक्षण असतं, जसं IASचं प्रशिक्षण लबासना मसुरीमध्ये होतं, IPSचं प्रशिक्षण सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद येथे होतं. तर तिथे तुम्हाला एक फ्रेमवर्क मिळतं विच सिट्स इन युअर ब्रेन. आणि मग हळूहळू थोडंसं तुम्हाला जेव्हा प्रोबेशन असतं, जेव्हा जिल्ह्यामध्ये तुम्ही ट्रेनिंगसाठी जातात तेव्हा तुम्ही SP-ना पाहता, कलेक्टरला पाहता, ते दिवसभर कशा गोष्टी हँडल करतात हे तुम्ही पाहता. देन तुम्हाला तहसीलदारसोबत अटॅचमेंट असते, पोलीस स्टेशनसोबत अटॅचमेंट असते, किंवा जे वेगवेगळे बोर्ड्स आहेत, मॅरिटाईम बोर्ड असेल किंवा वेगळ्या पोलीसच्या शाखा आहेत, ATS असेल, फोर्स 1 असेल, इथे तुम्हाला भेटीला पाठवलं जातं. तुम्ही या सर्व अधिकाऱ्यांना बघतात, काम म्हणजे खालपासून वरपर्यंत आणि लॅटरली ऑल्सो. तुम्हाला कळतं की लोक कसे काम करतात आणि आपण त्या पदावर गेल्यावर आपल्याकडून काय अपेक्षा असणार आहेत. हे एकदा डोक्यामध्ये फिट झालं आणि मग हळूहळू पहिले 1-2 महिने थोडंसं तुम्हाला ते सगळंच नवं नवं असतं, राईट. लोक इवन युअर युनिफॉर्म पण कधीतरी तुम्ही पहिल्यांदाच घालतात ना, सो दॅट इज ऑल्सो न्यू. सो हे सगळ्या गोष्टींमधून हळूहळू तुम्ही बनून जातात ऑफिसर. आणि मग निर्णय घेणं कठीण असतात काही काही निर्णय, बट देन तुमच्या डोक्यात तेवढे कॅल्क्युलेशन्स येऊन जातात की कैसे करना है अपने को, कर लेंगे असं. मॅम मीन्स म्हणजे आपण आपल्या एक्सपिरियन्समधनं डिसिजन्स घेतले पाहिजे. हां, आपण आपल्या एक्सपिरियन्समधनं डिसिजन्स घेतले पाहिजे, किंवा आपण ज्या लोकांशी भेटलोय वगैरे त्यांच्या एक्सपिरियन्सेस थ्रू. हां, म्हणजे असं तुमचं म्हणणं आहे का की आपण म्हणजे डिसिजन्स आपल्या एक्सपिरियन्स थ्रू घेतले पाहिजे? नो. प्रत्येकाची डिसिजन घ्यायची स्टाईल वेगवेगळी असते. सम पीपल आर मोर स्पॉन्टेनियस, सम पीपल आर मोर इंटेन्शनल, सम पीपल डोंट टेक डिसिजन्स असेही असतात. सो मला तर वाटतं हाऊ यू टेक डिसिजन्स इज चांगला क्वेश्चन. सायकॉलॉजीमधला प्रश्न आहे, बघावं लागेल. बट ऐकावे जनावे करावे मनाचे हे तर आहेच, कारण तुम्ही किती दुसऱ्यांचे एक्सपिरियन्स ऐकणार ना. हां, एखाद्याने चूक केली ती अवॉइड करण्यासाठी डेफिनेटली मी आय गेस वॉट आय एम ट्राईंग टू से इज की जे तुम्हाला सांगितलं ना आमचे हे अटॅचमेंट्स असतात कलेक्टर SP सोबत, त्याच्यात आपल्याला कळतं की यांचं डेली काम काय असतं, यांना डेली कसे किती डिसिजन्स घ्यावे लागतात. आणि वेन यू आर अ सिव्हिल सर्वंट you cannot randomly take decisions. You are always bound by rules, regulations, government GRs, policies, and you have to deliver like that way. हॅलो मॅम, माझं नाव दीक्षा जायभ आहे. तर मला एक क्वेश्चन आहे. तर सर्व्हिसमध्ये असताना पॉलिटिकल प्रेशर पण असतं, जेवढं आपण मूवीजमध्ये पाहतो की फॅमिली थ्रेट्स असतात. तर त्या सिच्युएशनला तुम्ही कसे डिसिजन्स घेतात? तर तो एक माझा क्वेश्चन आहे. हॅलो मॅम, माझं नाव समृद्धी. मला यातच ॲड करायचं होतं की ज्या गर्ल्स ज्यांना IPS बनायचं ॲस्पिरेशन आहे, तर त्यांच्या पॅरेंट्सला असं असतं की किती सेफ आहे मुलींसाठी बिईंग अ पोलीस, बिईंग अन IPS. सो त्यांना तुम्ही काय सांगू शकता ॲज अरे, you protect others. How will you be unsafe? नो ॲज द पॅरेंट्स फिलिंग? हाऊ व्हॉट आर युअर थॉट्स ऑन दॅट? No, they are. It's a feeling. It's safe, yaar. Look at me. It's nice. या पण मी एक समजू शकते की आपल्याला जे माहीत नसतं किंवा पॅरेंट्सला माहीत नसतं त्याची भीती आपल्याला असते, बरोबर.
सो वेन मला पण माहीत नव्हतं काय किंवा हाऊ इट इज बिईंग अ वुमन अँड बिईंग इन युनिफॉर्म. बट वेन यू सी अँड मीट अदर मेन अँड विमेन इन युनिफॉर्म और इन वेरियस सर्विसेस, देन यू फील की अरे हे पण आपल्यासारखेच आहेत, यांचे फॅमिलीज पण आपल्यासारखेच आहेत आणि दे आर लिव्हिंग अ गुड लाईफ और दे आर ट्राईंग टू लिव्ह अ गुड लाईफ. पेरेंट्सला आपल्याला माहीत नसतं, कदाचित आपल्या कुटुंबामध्ये नसतील किंवा आपण काही निगेटिव्ह उदाहरणं बघितली असतील. त्याच्यासाठीच आपण म्हणतो ना की जेव्हा तुम्ही ते बघत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही. समजते मी काय बोलते. सो जेव्हा पेरेंट्स बघतील की नाही अशा पण मुली आहेत. आता माझ्या बॅचमध्ये वी वर 23 गर्ल्स, 23 मुली होतो आम्ही आमच्या IPSच्या बॅचमध्ये. जवळपास तेवढ्याच IAS होत्या. आता काही वर्षांपूर्वी मुलींनी IAS होणं हे पण नवं होतं, पण नाव इट हॅज बिकम सो इट्स अ रुटीन. पायलट बनणं तो पण एक युनिफॉर्म जॉब आहे, त्याच्याबद्दल पण कोणाला ॲप्रिहेन्शन्स असू शकतात. तर पालकांशी आपण एक चांगला डायलॉग ठेवू शकतो आणि त्यांचे जे क्वेश्चन्स असतील त्यांना आपण उत्तर देऊ शकतो किंवा काही व्हिडिओ दाखवू शकतो यूट्यूबवर ज्यायोगे त्यांना IPS बद्दल, महिला IPS बद्दल विशेषतः किंवा त्यांचं लाईफ कसं असतं याच्याबद्दल काही व्हिडिओ दाखवू शकतो ज्यायोगे त्यांची ती भीती बॅलन्स होईल, ॲलिव्हिएट होईल. ग्रुप स्टडीबद्दल तर मी ग्रुप स्टडीबद्दल नाही बोलली, कारण मला ग्रुप स्टडी वगैरे नाही आवडायचं किंवा एव्हरीबडी स्टडीज इन देअर ओन स्टाईल बाबा. देन इन्फ्लुएन्स ॲज इन यू इन्फ्लुएन्स इच अदर इन अ गुड वे. म्हणजे दोन लोक एकत्र मिळून कसा अभ्यास करतात मला कसं तुम्ही म्हणजे मी तर गप्पाच मारायला लागेल. यू कैन स्टडी इन लाइक स्टडी रूम बट यू कैनॉट स्टडी टुगेदर. तुम्हारी पढ़ाई तुमको ही करनी पड़ेगी. पण मला वाटतं काही डिस्कशन्स असतील, पण तेच आहे ना तुमच्या बरोबर अभ्यास करण्याचं पण नॉलेज तेवढंच आहे. तुम्ही त्याच्याबरोबर चर्चा करून काय वेगळं हशील करणार तो. पण कधी तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही यू कॅन डिस्कस थिंग्स किंवा एकमेकांच्या काही गोष्टी पाठांतर असतं, सो मे बी यू कॅन लर्न टुगेदर असं काही करू शकतात. इट्स युअर ओन स्टाईल. इफ यू लाईक, इफ यू हॅव अ व्हेरी गुड सिरियस सिन्सिअर group of people to study with, then you can go ahead with that. I have no problems with that. Hello, ma'am. Myself Aditya, and I have a question. What lesson did police career service taught you that books never could? That I have learned many lessons. That is for sure. He's a good serious. Okay. So discipline. Books can never teach you discipline, but living life you will have to learn that lesson of discipline. Second lesson that I learned was everything has a price. Everything comes at a cost of sacrifice. It takes something away from you all the time. तीसरं की you need to absorb a lot. You need to absorb lot of facts, information, knowledge, negativity also, which books can't teach you to. You have to hold lot of things in you. ते बुक्स नाही शिकवू शकत तुम्हाला. आणि पॉझिटिव्हिटी किंवा त्याची सेल्फ लर्निंगचे वगैरे बुक्स असतात, पण हे सगळं आतूनच येत असतं. आणि येस, लीडरशिप ती पण पुस्तकांनी कधीच नाही शिकवली, जे खुर्ची शिकवून टाकते तुम्हाला कदाचित कधी कधी. गुड इव्हनिंग मॅम, माझं नाव दिग्विजय जगदाळे आहे. तुम्ही म्हणलात की तुम्हाला मराठीवर काम करावं लागलं होतं.
बऱ्याच जणांना मोस्टली प्रॉब्लेम असतो की इंग्लिशवर काम करायचं असतं, पण काही जणांना तुम्ही काय बोलले, मराठीवर काम करावं लागलं? म्हणजे तुम्ही स्टार्टिंगला पुण्यामध्ये येऊन एका सरांकडे यू आस्क फॉर हेल्प, सो हाऊ डू आय वर्क ऑन माय मराठी? म्हणजे मला मराठीवर नाही काम करावं लागलं रे. ओके ओके, मी मराठी sorry. माध्यमातली विद्यार्थिनी आहे. सॉरी. मी म्हटलं आन्सर्सवर काम करणं, उत्तर लिहिण्यावर. सुदैवाने मला माझ्या मातृभाषेवर काम करायची गरज नाही पडली आणि पडणार पण नाही. बट या, आय अंडरस्टूड युअर पॉईंट. जर तुमचं इंग्लिश माध्यमातून शिक्षण झालं असं तुम्हाला म्हणायचं आहे ना, जो मराठीचा जो कंपल्सरी पेपर असतो, तर त्याच्यासाठी तुम्हाला यार अभ्यासच करावा लागेल. मतलब कारण मी असे पण लोक बघितलेले आहेत की ज्यांचं म्हणजे बाकीचे विषय खूप स्ट्रॉंग होते, पण त्यांचं मराठी असेल किंवा त्यांची मातृभाषा ओरिया असेल, काही तमिळ असेल, त्याच्यामध्ये नापास झाल्यामुळे त्यांचे एक अटेम्प्ट हुकलेले आहेत. सो असं विशेषतः असेल तर तुम्हाला खूप 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 सिरियसली बाकीच्या विषयांसारखाच ह्या विषयाचा पण अभ्यास करावाच लागेल. आणि थोडंसं ह्या कधी कधी असा ॲटिट्यूड असतो, माझं मराठी चांगलं नाही आहे किंवा मला येत नाही, किंवा तुम्ही शिकलेले असतात पण असं प्रिटेंड करायचं, असं दाखवायचं की मला येत नाही मराठी. तर तो माइंडसेट काढून टाकायचा. आपली मातृभाषा यार, त्याच्यासाठी वेगळं करायचं काय गरज आहे? आणि जर आपल्याला परीक्षेसाठी एखादा अभ्यास करायचा आहे तर बाकीच्या विषयांसारखाच त्याला प्रेस्टिज आणि वेट देऊन त्याचा तेवढाच वेळ अभ्यास केला पाहिजे. ओके, ह्या विषयावर मला बोलायचं होतं. आपलं मगाशी बोलणं पण झालं. बसा ना प्लीज. सो माझी शाळा मराठी माध्यमातली होती 10वी पर्यंत, पण कॉलेजमध्ये माझं इंग्रजी होतं. म्हणजे सगळे विषय इंग्रजीमध्ये होते कॉलेजमध्ये. तर तेव्हा मला सुरुवातीला थोडासा प्रॉब्लेम आला की एवढी मोठी मोठी उत्तरं इंग्लिशमध्ये लिहायची, सगळं इंग्लिशमध्ये वाचायचं, रेफरन्सेस इंग्लिशमधून, डोक्यात विचार इंग्लिशमध्ये तेव्हा यायचा नाही, मराठीत येऊन मग तो इंग्लिशमध्ये विचार यायचा. आणि दुसरा महत्त्वाचा की इंग्लिश बोलणे हे, कारण शाळेमध्ये तर कधी किंवा बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये, घरामध्ये इंग्लिश बोलायचं काही म्हणजे सवालच नव्हता. कोणीच इंग्लिश बोलायची नाही, किंवा आपल्या आया पण कम हिअर गो देअर असं नाही बोलायचं आपल्याशी. सो बाय द वे माझी मुलं मराठीत बोलतात एकमेकांशी पण आणि माझ्याशी पण. सो आपण ती आपल्याला एकदम चांगलं आत्मसात असतं. ॲक्च्युली प्रॉब्लेम मला वाटतो आपण इंग्लिशकडे ज्या दृष्टीने बघतो तो प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. आपली भाषा तर बेस्ट प्रत्येकालाच वाटते, बट ॲट द सेम टाईम मी मगाशी यांना पण सांगत होती की इंग्लिशला पर्याय नाही. मी UPSC इंग्रजी माध्यमातून दिली आणि इंटरव्ह्यू पण इंग्रजीतून दिला, कारण ऑलरेडी कॉलेजमध्ये त्याच्यात झालेलं. आणि मला असं त्यावेळी वाटलं की जे रिसोर्सेस आहेत अभ्यास करण्याचे ते इंग्लिशमध्ये जास्त चांगले अवेलेबल आहेत. जर तुम्हाला मराठी माध्यमातून UPSC द्यायची असेल काहीच हरकत नाही, पण काही मटेरियल तुम्हाला इंग्लिशमध्ये जरूर वाचावं लागेल, कारण कदाचित त्याचं भाषांतर आपल्या मराठीमध्ये नसेल झालेलं, आणि ते बरोबर तुम्हाला त्या भाषेमध्ये उत्तरं तुम्हाला सगळी तुमची लिहावी लागतील. जर इंग्लिश तुमचं माध्यम असेल UPSCचं, तर ह्याच वयापासून यू आर ॲट द राईट एज टू मेक अ फिलॉसॉफी अबाउट स्पीकिंग इंग्लिश. आपल्याला इंग्लिश बोलण्याची काहीच लोड घ्यायची गरज नाही, आपल्याला बोलताच यायला पाहिजे. इंग्लिश ही जगाची भाषा झालेलीच आहे, ही ज्ञानाची भाषा आहे. आज तुम्ही घराबाहेर पडाल, शहराबाहेर पडाल, राज्याबाहेर पडाल, देशाबाहेर पडाल, तुम्हाला इंग्लिशचा सहारा हा निश्चितच लागणार आहे. आपल्याला काय भीती वाटते की मी बोलताना चुकीचं बोलेल ग्रामर वाईज किंवा ॲक्सेंट वाईज, बरोबर, माझे उच्चार चुकतील किंवा माझं इंग्लिश बोलताना व्याकरण चुकेल. असं काहीच लोड घ्यायची गरज नाही आहे. जे फ्रेंच लोक आहेत ते त्यांच्या पद्धतीने इंग्लिश बोलतात, जे अमेरिकन लोक आहेत ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या टोनमध्ये इंग्लिश बोलतात.
जे आफ्रिकेतले लोक आहेत ते त्यांच्या पद्धतीने इंग्लिश बोलतात. आपल्याला कोणी रोखलंय का आपल्या पद्धतीने इंग्लिश बोलायला? आणि बोलताना जर अच्या अँड द इकडे तिकडे झालं तर काय? आपण हे अज्युम का करून चालतोय की समोरच्याला माझ्यापेक्षा जास्त येते, त्याला पण कदाचित कमी येत असेल. इट्स ऑल अबाउट हॅव्हिंग दॅट कॉन्फिडन्स. आणि इंग्लिशमध्ये जरूर एकमेकांशी बोलायची प्रॅक्टिस करा. म्हणजे कारण आपण जेव्हा आपल्या कम्फर्ट फ्रेंड्स बरोबर टीचर्स सोबत बोलतो तेव्हा मग आपल्याला बाहेरच्यांशी बोलायला आपल्याला आपण ती भीड राहत नाही. आपल्याला ती भीड वाटते ना बोलण्यासाठी पटकन. हळूहळू तुम्ही सगळीकडे इंग्लिश बोलायला शिका. आजकाल तर मला वाटतं रील्स असतात एवढे, त्या रील्समध्ये तर सगळेच वेगवेगळ्या इंग्लिशमध्ये किंवा वेगवेगळ्या भाषांमध्ये एक्सप्रेस होतात. सो इंग्लिशबद्दल कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड किंवा लोड टेन्शन अजिबात नाही रखणे का. फ्रीली इंग्लिश बोला, इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस करा. त्याच्यामध्ये खूप चांगलं लिटरेचर आहे त्या भाषेमध्ये. चांगली भाषा आहे ती, रिच भाषा आहे. आपली भाषा तर जपलीच पाहिजे. पण आमच्या मराठी युवकांना जर जगात ठसा उमटवायचा असेल तर हे बेसिक इंग्लिश आपल्याला आलंच पाहिजे. हॅलो मॅम. येस मॅम, सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं देता देता एक मात्र प्रश्न राहून गेला. तिला तुम्हाला प्रश्न विचारू दे. मॅम आत्ता मी एक क्वेश्चन केला होता तर त्याचा आय थिंक ॲन्सर मिस झाला आहे. तर तोच क्वेश्चन होता की पॉलिटिकल प्रेशर जेवढा आपण मूवीजमध्ये पाहतो की फॅमिली थ्रेट्स वगैरे असतात, तर त्या गोष्टी घडू नयेत किंवा त्या गोष्टी घडल्यावरती अशा सिच्युएशन्सला तुम्ही कशा प्रकारे डिसिजन्स घेतात? ॲज अ ॲस्परंट मला खूप हे जाणून घ्यायची इच्छा आहे की अशा सिच्युएशन फक्त मूवीजमध्ये दाखवतात का रिअल लाईफमध्ये पण असं घडतं? आपण महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि सुसंस्कृत राज्यात राहतो याचा मला खरोखर अभिमान वाटतो. कारण इथे सर्व्हिस करताना जे प्रेम, जो आदर, जी आपुलकीची भावना मला सगळ्याच जणांकडून मिळालेली आहे ती खूपच फॅन्टॅस्टिक आहे. पिक्चर्समध्ये मूवीजमध्ये जे दाखवतात ते फार अतिरंजित, रक्तरंजित आणि खूप फिल्मी पद्धतीने त्या गोष्टी तुम्हाला पोर्ट्रे केल्या जातात. पण असा कुठलाही अनुभव मला किंवा माझ्या सोबतीचे जे अधिकारी आहेत असं कोणाला आलेला नाही आहे. मिळाला असेल तर सपोर्टच मिळालेला आहे, पुढे जायचा मार्गच मिळालेला आहे आणि शाबासकीची थाप पण मिळालेली आहे. मॅम एक माझा क्वेश्चन होता, हाऊ टू बी फिअरलेस अँड करेजियस लाईक IPS मोक्षदा पाटील? फियरलेस एंड करेजियस. फियर तो होता है यार, फियर सबको रहता है. You just have to overcome that fear. Sometimes you have to be little silly to be fearless. You have to know what you are, what you can do. You have to know what you cannot do also. Also, what doesn't you have to. एक तर वाक्य माझं फेवरेट. What doesn't kill you makes you stronger. जोपर्यंत तुम्हाला एखादी गोष्ट मारत नाही, इट ओनली मेक्स यू स्ट्रॉंगर. येस, थिंग्स हर्ट, थिंग्स आर ट्रबलसम, बट दे आर नॉट किलिंग यू. सो ॲज लॉंग ॲज यू आर अलाइव्ह एव्हरीथिंग इज फाईन, कर लेंगे. आणि करेजसाठी तुम्ही म्हणा तर करेज तर यार आपल्याला आपण महाराष्ट्रात जन्मले, आपल्याला करेजचं वेगळे धडे घ्यायची गरजच नाही. आपण वी आर जनरली करेजियस. फक्त ती करेज आतमध्ये यू शुडंट सप्रेस, यू शुडंट लाईक त्याला लोक काय म्हणतील, ही काय म्हणेल, तो काय म्हणेल, ह्यांना कसं वाटेल. करेज म्हणजे उद्धटपणा नाही, बट यू हॅव टू बिलीव्ह अँड यू हॅव टू जे तुम्ही निवडलंय त्याच्यात यू हॅव टू जस्ट गो ॲट इट. दॅट्स करेज. थँक्यू मॅम. एक लास्ट क्वेश्चन घेऊयात आपण. आजची जी यूथ आहे तर त्यांना त्यांच्यातले भरपूर असे अस्पायर करतात की उद्या ते तुमच्या जागेवरती इथे येऊन बसतील, ह्या स्टेजवरती असतील, तर त्यांच्यासाठी एक ॲडवाइस काय द्याल तुम्ही? यही इससे और बड़े स्टेज पे जाओ, ग्रो बिग, ग्रो ह्यूज. दिस इज नॉट एव्हरीथिंग. यू कॅन बी मोर दॅन दिस ऑल्सो. बिलीव्ह दिस. जर आपली इच्छा असेल, टॅलेंट असेल तर आपण तिथे नक्कीच जाणार.
पण थोडंसं मे बी आजचे यूथ, तुम्ही तर मलाही खूप सभ्य मुलं वाटतात ते सगळेजण, यू रिअली व्हेरी स्वीट चिल्ड्रन, आय फील यू ऑल आर. तर थोडंसं काही व्हॅल्यूज ठेवल्या पाहिजेत. समटाईम्स वी लेट गो ऑफ द लार्जर सेट ऑफ व्हॅल्यूज. काही व्हॅल्यूज घेऊन सोबत आपण चाललं पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या काही वैयक्तिक असतील, मग ती सर्व्हिसची व्हॅल्यू असेल, कमिटमेंट डेडिकेशनची व्हॅल्यू असेल, किंवा देशप्रेम देशभक्तीची व्हॅल्यू असेल, किंवा आय वॉन्ट टू अचीव ऑर रिअलाइज माय पर्सनल बेस्ट, ही काही व्हॅल्यू असेल. हे थोडंसं जोड घेऊन चाललं पाहिजे. आणि आजकाल आपण सगळे थोडे व्यक्ती एकटे पडत चाललो आहे किंवा इंडिव्हिज्युअलिस्टिक झालेलो आहे, मे बी बिकॉज ऑफ सोशल मीडिया, और दॅट्स हाऊ द सोसायटी हॅज इट इज शेपिंग अप. तर तसं नका करू. सोबत राहा, एकमेकांच्या सोबत राहा, कोणाला एकटं पाडू नका, कुठल्या गोष्टींवरून भेदभाव करू नका. समोरच्या माणसाकडे, मग ती बाई असली तरी, त्याच्याकडे ह्युमन बिईंग म्हणून बघा. अजून पण मी जेव्हा यंगस्टर्समध्ये सेक्सिझम, कास्टिझम, कम्युनिझम हे असं बघते, मला फार वैताग येतो. तुम लोग को क्या पढ़ाया, क्या पढ़ रहे हो तुम लोग. तुम्ही नाही जर हे सगळं थांबवणार, म्हणजे थोडंसं प्रयत्न आपण आपल्या प्रत्येकाच्या लेवलवर केले पाहिजे. थोडंसं सॉर्ट आउट गोष्टी ठेवल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि यूथला सांगायचं एक म्हणजे की या इट्स मे साऊंड लिटल स्ट्रेंज, बट डोंट स्टॉप प्लेइंग. तुमचं खेळणं जे आहे ना, स्पोर्ट्स, आपण शाळेमध्ये विशेषतः मुली 8वी 9वीत गेल्यावर आपण खेळणंच थांबवून टाकतो. कुठेतरी मैत्रिणीच्या हातात हात घालून पाणीपुरी खायला वगैरे तेवढाच वॉक, बस दॅट्स ऑल. किंवा इवन बॉईज ऑल्सो, 10वी आली 12वी आली, यू जस्ट स्टॉप प्लेइंग. डोंट स्टॉप प्लेइंग. खेळत राहा, त्याच्यातून तुम्ही मेंटली शार्प राहतात, फिजिकली फिट राहतात, आणि मग तुमच्यामध्ये यू गेट ऑल द हॅपी अँड पॉझिटिव्ह हॉर्मोन्स. आणि एक स्वतःबद्दल पण तुम्हाला छान वाटतं, ज्याच्यातून तुमच्या हातून मोठ्या मोठ्या गोष्टी घडू शकतात. Okay. So, coming to the conclusion, I would like to say that, ma'am, this wasn't just a podcast for us. It was a mirror where we saw what discipline look likes, what courage look likes, and what public service truly means. So, on the behalf of all the students, I would like to say that this interaction has not just inspired us, it has challenged us to wake up earlier, to work harder, to complain less, and to be worthy of responsibility we dream of. So if this doesn't push us toward our goal, nothing will. Thank you very much, ma'am. A huge round of applause for IPS Mokshada Patil, ma'am. No, there is a vote of thanks for about 2 minutes. मी समोरील मान्यवरांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करते. तर कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी सीसॅकचे जॉईंट सेक्रेटरी तनिष तोटे यास आमंत्रित करते. I, Tanish Tote, on behalf of the Civil Service Aspirants Club, stand here to express my heartiest gratitude. First and foremost, I would like to thank our esteemed chief guest, IPS Mokshada Patil ma'am, for gracing us with her presence and for sharing her inspiring journey, valuable experiences, and insightful guidance with us today. I also wish to thank Honorable Khond sir, Director of Board of Student Development, and Honorable Gunage sir, Co-Curricular Coordinator, for their presence and constant encouragement. My sincere thanks to our faculty advisor, Dr. N.M. Mohite sir, for his steady support and guidance in making this event a reality. I would especially like to thank Gosavi sir and Lakshman Mama for their constant support during management. Lastly, I thank the entire CSAC organizing team for their hard work and all the students present here for making a day to a grand success. Thank you so much. धन्यवाद. मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे.
गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे मी सर्व प्रेक्षकांना जागेवर बसण्याची विनंती करते. उद्या पुन्हा भेटूया विवेकमाला 26च्या तिसऱ्या भागात नवीन उत्साहात नवीन पाहुण्यांसह. उद्याचे आपले पाहुणे आहेत XIS विवेक अत्रे सर. उद्याचा कार्यक्रम सायंकाळी ठीक 5:30 वाजता COEP मेन ऑडिटोरियममध्ये सुरू होईल. धन्यवाद.